गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्लामी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इस्लामी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असलेल्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025. जमिनीचे वाद, कोर्टाच्या पायऱ्या आणि त्यात होणारा वेळ आणि पैशाचा नाहक अपव्यय हा अनुभव अनेक कुटुंबांनी घेतला असेल. पण आता वर्षानुवर्ष ताणले जाणारे महसुली वाद एकाच झटक्यात मिटणार आहेत. राज्य सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत 1 सप्टेंबरपासून राज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत शासकीय दरबारी प्रलंबित असणारे जमिनीचे आणि महसुलाचे वाद आता कोर्टाबाहेर परस्पर संमतीने कायमचे मिटवले जाणार आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे औचित्य साधून 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या काळात संपूर्ण महाराष्ट्रात महसूल लोक अदालत भरवली जाणार आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यात राबवण्यात आलेला हा यशस्वी प्रयोग आता राज्यभर लागू केला जात असून त्यामुळे पक्षकारांचा वेळ तर वाचेलच, शिवाय सरकारी यंत्रणेवरील ताणही लक्षणीयरित्या कमी होणार आहे. या अभियानात मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारचे महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश असेल. सर्व स्तरावर 3 महिन्यातून एकदा महसूल लोक अदालत आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. ज्या अर्धन्यायिक न्यायालयात किंवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित असेल तिथे दोन्ही पक्षकारांना स्वतः किंवा त्याच्या वकिलामार्फत तडजोडीसाठी अर्ज सादर करता येईल. प्राप्त अर्जाची छाननी करून दोन्ही पक्षाच्या संमतीची खात्री केली जाईल आणि त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा घेण्यात येईल. निश्चित केलेल्या लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल. पक्षकारांना नोटीस देणे, अर्ज स्वीकारणे, अर्जाची छाननी, तडजोडनामा तयार करणे, पूर्वतयारी बैठक घेणे आणि प्रत्यक्ष महसूल लोक अदालत आयोजित करणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळापत्रक निश्चित करण्यात येईल. जमिनीशी संबंधित महसुली दावे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. एका राज्यस्तरीय निकालानंतर अपील किंवा पुनर्निरीक्षण अर्ज दाखल झाल्याने प्रकरणे वर्षानुवर्ष सुरू राहतात. विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या धर्तीवर परस्पर तडजोडीतून ही प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचण्याबरोबरच अर्धन्यायिक यंत्रणेवरही ताण कमी होणार आहे. पुणे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या महसूल लोक अदालत उपक्रमाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान आता राज्यस्तरावर राबवण्यात येत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.